वसई 4 दिवसांपासून आदिवासी वस्ती पाण्याखाली, मदत न मिळाल्याने संताप, प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा. प्रतिनिधी निलेश दांडेकर. वसई तालुक्यातील समुद्रकिनारी व खाडी परिसरातील आदिवासी वस्ती गेल्या 4 दिवसांपासून पाण्याखाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण गाव जलमय झाले असून अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्याप प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींकडून कोणतीही तातडीची मदत न मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या भागातील बहुतांश आदिवासी कुटुंबे रोजंदारीवर उदरनिर्वाह करतात. पाण्यामुळे त्यांचे रोजगार ठप्प झाले असून घरातील धान्य, घरगुती साहित्य तसेच गायगुरेही संकटात सापडली आहेत. लहान मुले, महिला, वृद्ध आणि आजारी नागरिकांना अन्न, पिण्याचे पाणी व औषधांचा गंभीर तुटवडा जाणवत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र परिसरात नेटवर्क नसल्याने मदतीसाठी संपर्क साधणेही कठीण झाले आहे. 4 दिवस उलटूनही कोणतीही मदत न पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांनी पायी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू करावे अशी मागणी केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड अनिरुद्ध मेहर यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत. तातडीने अन्नधान्य, शुद्ध पिण्याचे पाणी, औषधे व गरम कपड्यांचा पुरवठा करावा. गाई, गुरे व पाळीव प्राण्यासाठी सुरक्षित निवारा आणि चाऱ्याची व्यवस्था करावी. नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई जाहीर करावी. बाधित कुटुंबाच्या दीर्घकालीन पुनर्वसनासाठी विशेष योजना राबवावी. स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने जबाबदारी स्वीकारून मदत कार्य सुरू करावे. प्रशासनाने त्वरित मदत कार्य सुरू न केल्यास व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉम्रेड अनिरुद्ध मेहर यांनी दिला आहे. आज आम्ही अर्नाळा गावामध्ये आहोत. 2 दिवसापासून जबरदस्त पाऊस चालू आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे जो आदिवासी पाडा आहे तो सगळा पूर्णपणे बुडलेला आहे. हा पाडा दरवर्षी बुडतो ह्याचप्रमाणे आणि दरवर्षी आमच्या लोकांची मागणी असते की हा पाणी काढण्यासाठी कायमस्वरूपी पर्यायी मार्ग केला पाहिजे, नाला बनवला पाहिजे. परंतु इथली ग्रामपंचायत असेल किंवा बाकीचं प्रशासन असतील हे कुठल्याही पद्धतीचं परमनंट कायमस्वरूपी मार्ग काढत नाहीत. आणि काल आम्ही मंडळ अधिकाऱ्यांना फोन केला, सर्व प्रशासनाला फोन करून झालं, परंतु अजूनपर्यंत गावामध्ये कोणत्याही प्रकारची मदत प्राप्त झालेली नाही. आणि आता या ठिकाणी आम्ही आमच्या गावामध्ये फिरून पूर्णपणे सर्वे केलेला लिस्ट बनवलेली आहे आणि पॉसिटिव्ह गव्हर्नमेंट देणार आहोत.